मध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय। या टनेलमुळे 2 टीएमसी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे 1.25 टीएमसी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे। जनई सिरसेमध्ये पीडीएन जे आपण करतोय त्यामुळे 1.5 टीएमसी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। असं सगळं करून बचतीतून आणि जुना मुठा कालवा असं सगळं करून जवळपास 5 टीएमसी पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही एसटीपीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एसटीपीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल। त्याची कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या, कारण पुणे आणि आता नुसतं पुणेच नाही तर पीएमआरडीए देखील आता तयार झालेला आहे। पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोइंग अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन आहे। त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीने केली जाते। तुपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे ना। अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे। अध्यक्ष महोदय, पुण्यावरून मुख्यमंत्री साहेब सकारात्मक असं उत्तर देत आहेत, पण काही गोष्टींकडे मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो। पुण्यामध्ये 34 गावांचा समाविष्ट झालेला आहे। समान पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे, ती लवकर होईल सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्यामध्ये पाणी वाटपाचा असमतोल आहे। मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे आमच्या भागातल्या काही नागरिकांना घेऊन गेलो होतो, त्यावेळी आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला 2 तास पाणी द्या। त्यावेळी मध्य पुण्यातले काही नागरिक आले होते आणि सांगत होते आम्हाला 10 तास पाणी मिळतंय, ते 8 तास का झालं? म्हणजे एका बाजूला पुणे शहरामध्ये उपनगरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा, 30 मिनिटं पाणी पुरवठा, 45 मिनिटं पाणी पुरवठा, दुसऱ्या बाजूला 10 तास पाणी पुरवठा। सकाळी पाणी येतंय, दुपारी पाणी येतंय, संध्याकाळी पाणी येतंय, मग पाण्याचा अपव्यय होणार नाही का? त्यामुळं मला असा आपल्या माध्यमातून पहिला प्रश्न विचारायचा आहे की या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सूचना देऊन संपूर्ण शहराला समान जर आपण टॅक्स घेतो, पाणी पुरवठ्याचा टॅक्स समान आहे, तर सगळ्यांना 2 तास किंवा 4 तास असं समान पाणी उपनगर आणि शहराच्या मध्यभागाला देणार का? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की पुण्याची वाढ प्रचंड वेगाने होतीये, नवीन पीएमआरडीचा भाग आलाय, नवीन गावं आलेली आहेत। यावेळी पुणे महानगरपालिका संबंधित विकासकाकडून, बिल्डरकडून, डेव्हलपरकडून एक अंडरटेकिंग घेतं की या कामाचं झाल्यानंतर यांना जोपर्यंत महानगरपालिका पाणी पुरवणार नाही तोपर्यंत मी स्वतः पाणी पुरवेल, परंतु एकदा बिल्डिंग बांधून झाली, फ्लॅट धारकांना फ्लॅट हस्तांतरित केले की तो हात वर करतो आणि ते सगळेच्या सगळे नागरिक हतबल होतात आणि मग टँकरही तिथे मिळत नाहीत। आता टँकरला पैसे द्यायला नागरिक तयार आहेत, पण टँकरनी पाणी मिळत नाही। त्याच्यामुळं जर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा नसतील, पाण्याच्या लाईन डेव्हलप झालेल्या नसतील, तर पहिल्यांदा त्या लाईन डेव्हलप करून मगच विकासकांना अशी परवानगी देणार का? हा माझा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न असा आहे की या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेकदा महानगरपालिकेला राज्य सरकारच्या विविध जे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून पाईप त्यांच्या जमिनीतून टाकायला लागते, तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणून या 24 लाईनचा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा आणि संपूर्ण पुणेकरांना पाणी मिळावं यासाठी या लवकर पाईपलाईन टाकण्यासाठी काही सुसूत्र कार्यक्रम करणार। आणि शेवटचा प्रश्न की कॅनॉल हे जे सांगितले की टनेल करणार आहे, तर मग पुणे शहरातून जे कॅनॉल जातात ज्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतंय, त्याच्यामध्ये लोक प्रातिविधीपासून कचरा टाकण्यापर्यंत सगळं करतात,
तर ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरती पाईप बंदिस्त करून जर त्याच्यावर रोड केले तर वाहतुकीची सुद्धा समस्या संपेल, तर पाण्याचीही बचत होईल आणि वाहतुकीचाही प्रश्न सुटेल. तर या संदर्भात शासन निर्णय घेणार का, असे माझे प्रश्न आहेत. सन्माननीय तुपे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले त्यातला जो पहिला प्रश्न आहे, ही जी काही समान पुरवठा किंवा ज्याला आपण 24/7 म्हटलं, याचा उद्देशच हा आहे की मॅक्रो लेव्हलवर जेवढं प्रति माणशी पाणी पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी पुण्याला मिळत आहे, पण मायक्रो लेव्हलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक भाग असे आहेत जिथे 1 तासही मिळत नाही, अर्धा तासही मिळत नाही, 2 तासही मिळत नाही. तर याच्यावरचा उपाय काय? हा एका दिवसात होणारा उपाय नाही आहे. याच्याकरता डिस्ट्रीब्युशनची जी योजना आहे, ही डिस्ट्रीब्युशनची योजना पूर्णपणे नव्याने तयार करावी लागेल. आणि म्हणून ही डिस्ट्रीब्युशनची जी योजना नव्याने तयार करायची जी काही आपली योजना आहे तीच ही समान पुरवठा योजना आहे की ज्याच्या अंतर्गत या सगळ्या भागामध्ये, कारण शेवटी पाण्यामध्ये उंच सखल भाग असतात, काही ठिकाणी तुम्हाला मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकाव्या लागतात, काही ठिकाणी तुम्हाला ते बूस्ट करावं लागतं, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. असा हा सगळा आराखडा आहे, ज्या आराखड्यावर काम चाललेलं आहे, ज्याचं मी सांगितलं की जवळपास 40-50% काम झालेलं आहे, काही झोन पूर्ण झालेले आहेत. पण जोपर्यंत याचं काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्या भागांना नीट पाणी पुरवठा मिळेल असं सांगणं चुकीचं होईल. त्यामुळे हे काम जेवढ्या गतीने, आपण जसं सांगितलं की पाईप टाकताना काही अडचणी येत आहेत किंवा कुठल्या वेगवेगळ्या एजन्सीज परमिशन द्यायला जर वेळ लावत असतील तर त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेऊन आणि हे जे काही योजना राबवत असताना त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे आपण दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढ्या वेगाने आपल्याला ही योजना पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं ही असमानता जी आहे, कोणाला 10 तास पाणी कोणाला 2 तास पाणी, ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करता येईल. यासोबत एक चांगला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की एक नुसतं विकासकाकडनं अंडरटेकिंग आपण घेतो आणि त्यानंतर तेही पाणी पुरवठा करत नाही आणि महापालिकेचे पाणी त्या ठिकाणी जात नाही. तर जरूर या संदर्भात त्यांचा नुसता त्यांनी अंडरटेकिंग दिलंय की शाश्वत पाण्याची व्यवस्था केली आहे, या संदर्भातली जी काही खात्री आहे ती खात्री करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे मला असं वाटतं त्या ठिकाणी देण्यात येतील. आणि त्यांनी इतर जे मुद्दे मांडलेले आहेत, विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही ओपन कॅनल आहेत तर ते आपलं काम चाललेलंच आहे. मी आता जो प्रकल्प सांगितला त्यातला एक प्रकल्प तोच आहे की ओपन कॅनलला त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनमध्ये परिवर्तित करायचं. आणि आपण म्हणाले खरं आहे की त्यातले काही असे आहेत की ज्यातनं वाहतुकीला देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. तर ते निश्चित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे आणि महानगरपालिका आणि शासन काही आपल्या इरिगेशन विभागाने देखील त्याची कारवाई केलेली आहे. सुनील टिंगरेजी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या शहरातल्या लोकांना जरा पुणे शहरात लक्ष देत असताना मला आपल्याला सूचित करायचंय की पुणे शहराला जो पाणी पुरवठा होतो जवळपास हे 6 धरणांमधनं पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. आज सगळ्यामध्ये त्या 6 धरणाची कॅपॅसिटी मिळून 31 TMC एवढी अशी दाखवलेली आहे. आणि 2031ला जी लोकसंख्या गृहीत धरली ती 76,16,000 म्हणजे एवढी लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून आत्ता मंजूर कोटा 14.61 TMC एवढा असताना प्रत्यक्ष वापर मात्र 20.78 TMC एवढा केला जातो. प्रति व्यक्ती शहराला या ठिकाणी 263 लिटर पर पर्सन पर डे एवढा वापर आज या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. खरं तर जवळपास एका व्यक्तीच्या मागे 92 लिटर पाणी जास्त वापरतो अशा ही पूर्ण लोकसंख्या गृहीत धरून केली जाते. परंतु पुणे शहराचा जुना महानगरपालिका आणि त्याच्यामध्ये 2017 साली 11 गावं समाविष्ट केली आणि 2021 साली उरलेली 23 गावं ही समाविष्ट केली. आज हा कोटा किंवा हे युजेस जे दिले आहेत ते सर्वांना गृहीत धरून दिले. परंतु मी आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देतो की आज साग्यामध्ये 2011 साली जी गावं समाविष्ट केली त्या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा आज सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून होत नाही. जरा स्पेसिफिक घ्या प्रश्न बऱ्याच त्याच्यावरती येतो. त्यामुळे काय होत आहे की आज आपण ही लोकसंख्या गृहीत धरून एवढं दाखवत आहे
मग जर भविष्यामध्ये सर्वांना म्हणजे त्या ठिकाणी वितरण व्यवस्था नाही काही नाही, त्याचा एक दुरुपयोग असा झाला की महानगरपालिकेच्या माध्यमातून या 11 गावांमध्ये म्हणजे त्यातलं माझं लोहगाव हे गाव आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही वितरण व्यवस्था नसल्यामुळं मला भामा आस्केटचा प्रोजेक्टचं पाणी 2.65 TMC एवढं मंजूर झालं, पण आज ताग्यामध्ये ते पाणी यूज करायला फक्त 1.72 एवढंच होतंय, त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही. तर माझी आपल्या सर्वांना सभागृहाला या ठिकाणी विनंती आहे की हे जेव्हा करत असताना हे वितरण व्यवस्थेचं काम, पाण्याच्या टाकीचं काम लवकर जर उरकलं तर त्या लोकांना बाकीच्या फॅसिलिटीज म्हणजे रोड असन, तिथं ड्रेनेज असन, हे जर झालं लवकर दिलं तर लोकांना महानगरपालिका आलेलं समाधान मिळेल. कारण बऱ्याच जणांमध्ये असंतोष आहे की महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन टॅक्स भरून सुद्धा आजही आम्हाला कुठले फॅसिलिटी मिळत नाही. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. एक तर आता जसं समान पाणी पुरवठा योजनेमधनं या ठिकाणी लॉसेस आहेत, हे किती सालापर्यंत हे लॉसेस बंद होतील, म्हणजे आज जे काम चालू आहे ते. दुसरा, भविष्यामधली लोकसंख्या पाहता की आपण शहराच्या लगत नवीन काही स्तोत्राची पाहणी करत आहोत का, नवीन डॅम आपण करण्याचं काय प्लॅनिंग आहे का. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न की मध्यंतरी काळामध्ये या ठिकाणी बराच वेळा वृत्तपत्रांमधनं वाचण्यात आलं होतं की आपण टाटा डॅम मधनं पुण्यासाठी 5 TMC पाण्याची मागणी करतोय, तर ते त्यांची मागणी आपली या ठिकाणी त्यांनी मान्य केली आहे का, किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे काय कारवाई चालू आहे. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, मी जसं मगाशी सांगितलं की समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत हे जे लॉसेस आहेत ते जवळपास 40% लॉसेस आहेत, हे 20% आणण्याचा त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे. जसं मी सांगितलं की ते 20% आले तर जवळपास 4 TMC पाणी ॲडिशनल आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि आता जी काही गावं पुण्यामध्ये आहेत त्या सर्व गावांना गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. म्हणूनच ही कामं पूर्ण झाली की हे पाणी समान पद्धतीनं किंवा शाश्वत पद्धतीनं, समानपेक्षा त्याला शाश्वत म्हटलं पाहिजे, हे शाश्वत पद्धतीनं हे सगळ्या भागांमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचेल. समानचा अर्थ शेवटी एखाद्या ठिकाणी 10 तास जातं आणि एका ठिकाणी 8 तास जातं असं होऊ शकतं. समान म्हणजे हे पर हेड 150 सगळ्यांना मिळेल, दॅट इज समान. करेक्ट आहे तुमचं म्हणणं. शाश्वत म्हणजे सगळ्यांना निरंतर मिळेल, मिळत राहील, थांबणार नाही. सस्टेनेबल नाही, अरे उत्तर येऊ दे बाबा. दुसरं आपण जे सांगितलं तर PMRDAचा वाढता जो काही क्षेत्र आहे ते लक्षात घेता याची पडताळणी करणं चाललेलं आहे की आपल्याला नवीन पाण्याचे स्रोत काही तयार करता येतील का. शेवटी आपल्याला कल्पना आहे की पुणे जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये थेंबन थेंब पाण्याकरता त्या ठिकाणी संघर्ष आहे. ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे. कोणाचं पाणी उचलून कोणाला देता येत नाही. शेतकऱ्याचं पाणी काही शहराला देता येत नाही, शहराचं पाणी उचलून शेतकऱ्यांना देता येत नाही. त्यामुळे पाण्याची बचत करणं आणि जसं आता आपण समजा हे 20 TMC पाणी वापरतोय, मी जसं मगाशी सांगितलं या 20 TMC पैकी 1 TMCचा देखील पुनर्वापर नाही आपला. हा पुनर्वापर वाढवणं आज जगामध्ये जर आपण बघितलं तर जिथे अर्बनायझेशन झालंय त्या सगळ्या भागामध्ये पुनर्वापर हा वाढलेला आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये सायमल्टेनियसली आपण जे STPची योजना चालू केली आहे, नदी सुधार योजना चालू केली आहे, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पुनर्वापराकरता पाणी उपलब्ध होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर जे पाणी आपण पॉलिसी केली आहे की 50 किलोमीटरच्या अंतर्गत STP पासनं जर त्या ठिकाणी कुठलाही इंडस्ट्रियल एरिया असेल तर MIDCला कंपल्सरीली ते पाणी वापरावं लागेल. त्यामुळे या पॉलिसीचा उपयोग करून जसं आता नवी मुंबईमध्ये आपण ते सुरू करतोय, नवी मुंबईचं पाणी आता वापरावं MIDCने असं त्याचं काम चालू झालेलं आहे. अशा प्रकारचा आपण विचार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पाण्याची बचत करणं, जसं मी मगाशी सांगितलं की 5 TMC पाणी हे आपण नवीन पद्धतीने म्हणजे कुठे PDN करून, कुठे बंदिस्त पाईपलाईन करून 5 TMC पाणी आपण ॲडिशनल उपलब्ध करून घेतो, ज्याचा पुण्याकरता उपयोग होईल. आणि टाटाचा जो काही या ठिकाणी मुद्दा आलेला आहे त्याची पडताळणी चाललेली आहे. कारण टाटाचं पाणी स्पेसिफिक आपल्याला मिळालेलं आहे पर्पज करता, त्यामुळे ते इरिगेशन किंवा पिण्याच्या पाण्याकरता डायव्हर्ट करता येईल का. आपण एक कमिटी पण तयार केली होती
त्यांनी काही रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यावर आता पडताळणी चालली आहे. 5 पर्यंत मामा बोला. मामा. अध्यक्ष महोदय, खरं तर मी मंत्री महोदयांचा आभार मानतो की त्यांनी पण काल पण झालं ना, पुणे शहराविषयी पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगितली. खरं तर आपलं खडकवासला धरणाच्या माध्यमातून माझा इंदापूर, दौंड एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारा. नाही ह्या आमच्या देतो. ताई मॅडम एक मिनिट, आमच्या तालुक्याला एक मिनिट मला कोण आहे पाणी हे आम्हाला इंदापूर तालुक्याला दिलं जातं. पिंपरी शहरात येतो महेश दादांचा. 3.9 TMC पाणी हे संसर्गच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्याला परत एक जोड कालवा आहे त्याला दिलं जातं. गेली 10-12 वर्ष एक टिपका पण खाली संसर्गच्या माध्यमातून पाणी आमच्या इंदापूर तालुक्याला मिळालेलं नाही. ठीक आहे, पुणे शहर वाढते, पिण्याची मागणी आहे, पिण्याला कुणाचा विरोध नाही आहे साहेब, परंतु जे तालुके खालचे पुणे शहराच्या खालचे तालुके हवेली असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, शेवटी ते पण शेतकरी आहेत, त्यांचा पण कुठेतरी विचार हा झाला पाहिजे. खरं तर मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं. माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की या बाबतीमध्ये की जे पाठीमागं आताच त्यांनी उत्तर दिलं की एक समिती नेमली होती, मला वाटतं सुर्वे समिती, जे टाटाचं जे पाणी ते खाली हे करण्यासाठी, त्या सुर्वे समितीचा अहवाल काय आलाय ते मंत्री महोदयांनी हे सांगावं. त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यावर काय कारवाई झाली आणि दुसरं या समितीच्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील पाणी वळवण्याबाबत किती दिवसामध्ये शासनाकडून कारवाई होईल. आणि दुसरं जे घाटावर साहेब पाणी आता पाणी पडते, जे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते ते पाणी समुद्रात जाणारे पाणी वाहून या बाबतीमध्ये खडकवासला, पानशेत, देवघर, वरसगाव धरणात घेण्याबाबत निश्चित प्रकारे त्या बाबतीत काय कारवाई करणार. आणि त्याचप्रमाणे आमच्या शेवटचा माझा विषय की या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्यातले प्रतिनिधी, बारामती तालुक्यात येथे उपमुख्यमंत्री आहेत आणि हवेली तालुक्यातले असतील किंवा या बाबतीमध्ये एकत्र आमदारांची पाण्याच्या बाबतीमध्ये शेवटी आमच्या इंदापूर तालुक्यावर त्या टेलचा तालुका असल्यामुळं इकडे निराडावा असेल, इकडे खडकवासला असेल, आमच्या इंदापूरवरती खूप मोठा शेतकऱ्यांवरती अन्याय होतो. पिण्याच्या पाण्याची योजना अक्षरशः तिथं या बाबतीमध्ये मंत्री महोदय आमची एकत्रित बैठक घेणार का? पहिल्यांदा तर भरणे मामांनी सांगितलं पिण्याला कोणाचा आक्षेप नाही, त्यांना पाणी म्हणायचं होतं, हे इथे क्लॅरिफाय करून देतो. म्हणून त्यांच्या वतीनं मीच क्लॅरिफाय करतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता हा प्रश्न जरा वेगळ्या बाजूला चाललेला आहे. पुण्याच्या पिण्याचा प्रश्न होता पण तो आता इंदापूरला गेलेला आहे. पण मामांनी जो विषय सांगितला, सुर्वे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण त्यातला महत्त्वाचा विषय एवढाच आहे की जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लवादाने टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर त्या अटी शर्तीचा भंग केला तर तेवढं पाणी लवाद आपलं कमी करतो. आणि म्हणून आता ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतोय त्यातनं आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता ते पाणी वाळू शकतो का, पिण्याच्या पाण्या असा एक त्या ठिकाणी आमची चर्चा आहे. मागच्या काळात अजितदादा, आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यातनं कायदेशीर उपाययोजना काय काढता येईल की जेणेकरून आपला हक्क देखील, कारण उद्या दुसऱ्या कुठल्या बाजूच्या राज्यांनी कंप्लेंट केली की यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसरा केलाय, तर आपल्याला माहिती आहे की लवादात तेवढं आपलं पाणी हे कमी होतं. आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि आपण ज्या बैठकीचा उल्लेख केला निश्चितपणे ती बैठक घेण्यात येईल. माधुरीताई. अध्यक्ष महोदय, जसं माननीय मंत्र्यांनी सांगितलं की समान पाणी पुरवठा अंतर्गत बाकीच्या सगळ्या योजना चालू आहेत, पण अध्यक्ष महोदय त्या योजना पूर्ण होईपर्यंत आता पुणे शहराची स्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की 34 गावांचा समावेश, त्याच्यानंतर IT पार्क आणि एज्युकेशन हब असल्यामुळं फ्लोटिंग पॉप्युलेशन जी पुणे शहरात असते ती आणि 20% पाणी गळती, या सगळ्या जर बाबी विचारात घेतल्या तर अध्यक्ष महोदय 2021ला आपला पाणीचा वापर होता 18 TMC. 21ला आपल्या महानगरपालिकेने विभागाला लेटर दिलं होतं की आम्हाला 21-22 मध्ये साधारण 20 TMC पाण्याची गरज पडेल.
आज आपण 24 मध्ये आहोत अध्यक्ष महोदय, म्हणजे 20च्या पुढेही आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक माझे 2 प्रश्न आहेत की एक तर जादा पाणी वापरल्याबद्दल जो दंड विभागाने लावलेला आहे महानगरपालिकेला, तो दंड लावणं अन्यायकारक आहे, तो दंड कमी करणार का? दुसरं, ह्या वर्षीसाठी 23-24 साठी जे 20 TMC पाण्याची जी गरज आहे ती मुळशी धरणामधनं समजा 5 TMC दिला, आपण आता खडकवासला साखळी धरणातनं पाणी हे करतो, मुळशीमधनं जर 5 TMC आलं तर आपल्याला ती गरज पूर्ण करता येईल का, ते करता येईल का? आणि तिसरा अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की कात्रजच्या पुढे सावंतवाडीला लघु पाटबंधारे विभागाने अर्धा TMC पाणी जिथे आपण पुणे शहराला येऊ शकतो असा एक सर्वे केलेला आहे. महानगरपालिकेने पण त्याचा सर्वे झालेला आहे महानगरपालिकेचा, तर त्याच्या बाबतीत जर लवकरात लवकर पाऊल उचलून जे अर्धा TMC पाणी पुणे शहराला ॲडिशनल उपलब्ध होईल त्या बाबतीत कारवाई करणार. पहिला जो प्रश्न सन्माननीय माधुरीताईंनी विचारला की ज्याच्यामध्ये जास्तीचं पाणी वापरलं म्हणून जो काही दंड करण्यात आलेला आहे, मला फक्त एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे जो MWRRA ऍक्ट आहे त्या कायद्यामुळे आपल्याला तो दंड करावा लागतो, परंतु मागच्याही काळात तो दंड आम्ही वसूल केला नाही, आताही तो दंड आम्ही वसूल केला नाही. पण तो दंड रद्द करायचा असेल तर MWRRA कडे जावं लागेल, कारण कायद्याने जे घटक जास्ती पाणी वापरतील त्यांना तो दंड आम्हाला करावा लागतो. दुसरा जो मुद्दा आपण या ठिकाणी अर्धा TMCच्या संदर्भात कात्रजचा जो मांडलेला आहे, तर निश्चित ते पडताळून पाहण्यात येईल आणि जर ते फिजिबल असेल तर आपल्याला तर हवंच आहे, त्याच्यामुळे ते फिजिबल असेल तर ते अर्धा TMC पाणी हे पुण्याकरता वापरता येईल का अशा प्रकारचं मी महानगरपालिकेला आणि विभागाला देखील आदेश देईल की त्यांनी तात्काळ ते पडताळून पाहावं. आणि आपण जे 5 TMCचं बोलला होता तर त्या संदर्भातच मी मगाशी उत्तर दिलेलं आहे की आपल्याला ते लवादाप्रमाणे त्याची तपासणी करावी लागेल. आपला प्रयत्न आहे ते वापरतात म्हणूनच आपण ती कमिटी त्या काळामध्ये तयार केली होती, पण अजून कायदेशीर मार्ग निघाला नाही, तो काढण्याचा प्रयत्न चाललाय. सिद्धार्थ शिरोळे. सर्वप्रथम देवेंद्रजी, मी आपलं अभिनंदन करतो की आपण वेळेत जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपण पुण्याचे अर्बन रिन्युअलचे जे इश्यूज आहेत ते ओळखले आणि त्याच्याबद्दल हे महत्त्वाचे प्रोजेक्ट जसं STP असेल किंवा 24/7 असेल हे मार्गी लावले आणि ते आता प्रगतीपथावरती होतारी पण दिसत आहेत. ह्याच्यामध्ये आपण 24/7 मध्ये 2 गोष्टी करतो, जसं तुम्ही म्हणाला की आपण वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी पण वाढवतोय आणि आपण वॉटर लॉसेस सुद्धा कमी करतोय. त्याच पद्धतीने आपल्याला वॉटर कन्झर्वेशन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जे आधी 300 म्हणजे आज आता 300 फूट जरी बोर मारली तरी पाणी लागत नाहीये आणि कॉन्क्रिटायझेशन पण वाढतंय आणि त्याचबरोबर जे आपलं रिडेव्हलपमेंट आहे, आधी पुणे बाहेर वाढत होतं, आता रिडेव्हलपमेंटमुळे पुणे परत सेंट्रली पण वाढायला लागले आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल ही खाली खाली जात चालली. आपली एक पॉलिसी ह्याच्यावरती आहे कॉर्पोरेशनमध्ये, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट नाहीये. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही विजनरीली हे ठरवलं की पुढच्या 10-15 वर्षाला हे प्रोजेक्ट्स महत्त्वाचे आहेत आणि ते लागणार आहेत, तसंच आता पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुद्धा पॉलिसी ह्याला एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक म्हणजे पुणे शहरामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालं तर जे तुमचं वॉटर कन्झर्वेशनच्या बाबतीतला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाच्या पद्धतीने ॲड्रेस होईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या विहिरी आहेत पुण्यामध्ये, खूप जुन्या विहिरी आहेत, ह्याचं संरक्षण आणि संवर्धन ह्याच्याबद्दल सुद्धा सिरियसली ऍक्ट केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला आपल्याला 2च प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये एक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात पॉलिसीला रिव्हिजिट करून पुन्हा ती स्ट्रिक्टर इम्प्लिमेंटेशन, जसं आपण बांधकामाच्या इतर ज्या बाबी असतात त्याच्यात फार स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करतो की कंप्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही, त्याच्यानंतर त्याची पाहणी होणं, असं आपण एन्फोर्स करणार का? आणि दुसरं, जे नॅचरल रिसोर्सेस ऑफ वॉटर आहेत जसे विहिरी आहेत ह्याच्या संवर्धनासाठी आपण कुठली ऍक्शन घेणार का? सन्माननीय सदस्य सिद्धार्थ शिरोळेजींनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे, कारण शेवटी पाणी काही नव्याने तयार करता येणार नाही, पाण्याचे काही असीमित साठे देखील उपलब्ध होणार नाही. अनेक वर्ष आपली ही पॉलिसी होती की पाणी लागले की ऑगमेंटेशन करायचं, त्याचा वापर कसा होतोय, त्याच्यात गळती होते का, त्याचं कन्झर्वेशन काही आहे का, याचा आपण कधी विचार केला नाही. आता ऑगमेंटेशन करता पाणीच उरलेलं नाही, त्यामुळे आता कन्झर्वेशन शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण जे सांगितलं त्याप्रमाणे ही जी काही रेन वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आहे
ती पॉलिसी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होते आहे की नाही हे आपण निश्चितपणे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेला सांगून त्या संदर्भात त्यांना रिव्हिजिट करायला लावू. विशेषतः जेवढे नवीन स्ट्रक्चर्स होत आहेत ते सगळे स्ट्रक्चर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारे असले पाहिजेत. ते शक्यतोवर त्यांचा मॅक्सिमम डिस्चार्ज हा त्यांना त्या ठिकाणी शुद्ध करून कसा देता येईल, तो कसा त्या ठिकाणी कन्झर्व करता येईल, अशा प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत आज जगभरामध्ये होत आहेत. म्हणजे आपल्यासमोर तेलअवीव सारख्या एका शहराचं उदाहरण आहे की ज्यांच्याकडे सीमित पाणी आहे, पण त्या सीमित पाण्याचा सातत्याने पुनर्वापर करून 24/7 ते पाणी देतात. तसं आपल्याला आता पाण्याचा हा जो काही कन्झर्वेशनचा मुद्दा आपण मांडलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करावी लागेल. जुन्या विहिरी आहेत, आता काय होतं की अनेक वेळा शहरांमधल्या सगळ्या विहिरी सीवेज वॉटरनी त्या ठिकाणी खराब होतात आणि मग लोक त्या विहिरी बुजवून टाकतात. तर ते सीवेज वॉटर त्याच्यामध्ये जाणार नाही या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील हे देखील निश्चितपणे आपण सांगू. आपल्या एकूण जी काही पॉलिसी वॉटरची आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत याचा एक कंपोनंट हा कन्झर्वेशनचा आहेच, त्यामुळे त्याला निधी देखील उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की एक अतिशय चांगली सूचना आपण मांडलेली आहे, त्या संदर्भात निश्चितपणे पुणे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील. भीमराव तापकीर साहेब. महोदय, खरं तर या पुणे शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भामध्ये साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे समाधानकारक उत्तरं या ठिकाणी दिलेली आहे. पुणे शहराचा असणारा पाण्याचा वापर पाहता या ठिकाणी 20.78 TMC पाण्याचा वापर पुणे शहर करत आहे आणि हा पुणे शहराचा वापर करत असताना या ठिकाणी गळतीचं प्रमाण जास्त सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व सांगत असताना आपण पाहिलं की 2017 साली माझ्या मतदारसंघातील काही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आली, त्याचप्रमाणे 2021 साली काही गावं पुणे. परंतु आज अशी परिस्थिती आहे, कारण प्रत्येक प्रश्नांनी विचारलं त्यामुळं आता मी फक्त माझ्या मतदारसंघामध्ये ज्या गावाची पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे या संदर्भामध्ये मी या ठिकाणी साहेब आपल्याला 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारत आहे. खरं तर दाहिरी त्याचप्रमाणे नर प्रश्न घ्या आता या ठिकाणी खरं तर साहेब गावाची नाव परिस्थिती अशी आहे की त्या गावामध्ये आज मितीला दिवसाड पाणी येत आहे. येणारे पाणी पूर्ण दाबाने येत नाही, 1 तास अर्धा तास किंवा त्याच्या पुढे पाणी येत नाही. सोसायट्याचं प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रत्येक सोसायटीला पाण्यासाठी जो पिण्याचा टँकर घ्यावा लागत असतो त्यासाठी 3 ते 5 लाख रुपये दर महिना खर्च येत असतो. हा खर्च न येण्यासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने जे सोसायटी पुणे महानगरपालिकेमध्ये आहे, ज्या सोसायटीला ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत होतं, परंतु आज महानगरपालिका त्या ठिकाणी सक्षमपणाने पाणी पुरवठा करत नाही, अशा सर्व सोसायट्यांना मोफत टँकर पुरवणार का, हा माझा एक प्रश्न राहील. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न माझा असा राहील की साहेब आता आपण 24/7ची योजना ही पुणे शहरासाठी आणलेली आहे, परंतु जे आमची जी आता या ठिकाणी जी 34 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहे संपूर्ण, या गावासाठी सुद्धा समान पाणी योजनेच्या पुणे शहराच्या धर्तीवरती योजना लवकरात लवकर अवलंबनात आणली तर आज मितीला जसं अधिकारी त्याला पाहिजे तसा पैशाचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकत आहे तो पैशाचा म्हणजे दुरुपयोग सुद्धा होणार नाही, परंतु चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची खरं तर योजना या ठिकाणी त्याचप्रमाणे कात्रजचा जो या ठिकाणी कात्रजचा जो तलाव आहे त्या तलावामधून खरं तर तो तलाव अत्यंत म्हणजे पूर्वी ज्यावेळेस आम्ही पाहत होतो की त्या कात्रजचं तलावामधलं पाणी पिण्यासारखं होतं, जांभूळवाडी तलावातलं सुद्धा पाणी पिण्यासारखं, परंतु आज मितीला सर्व पाणी